बातमी पुण्यातल्या पावसाची। पुण्यामध्ये पावसाचा जोर आणखी वाढलेला आहे। बचाव कार्यामध्ये त्यामुळे अडथळे निर्माण होत आहेत। काल रात्रीपासून पुण्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। त्याच वेळी खडकवासला धरणामधून 40,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग झाला आणि पुण्यामध्ये सध्या भयानक अशी परिस्थिती उद्भवलेली आहे। पुण्यातल्या अनेक भागांमध्ये सध्या पाणी शिरलेलं आहे। पुण्याच्या निंबजनगर, एकता नगर या भागामध्ये जवळपास 4 ते 4.5 फूट पाणी साचलेलं आहे। त्यामुळे गाड्या सुद्धा पाण्याखाली गेलेल्या आहेत। शेकडो लोक इमारतींमध्ये अडकून पडलेले आहेत। बचाव कार्यामध्ये रस्त्यावरती बोटी चालवण्याची वेळ आलेली आहे। गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन सध्या प्रशासनाने केलेलं आहे। या सतत सुरू असलेल्या पावसामुळे पुण्यामध्ये अनेक भागात सध्या वीज पुरवठा सुद्धा खंडित झालेला आहे। मिकी घई आपले प्रतिनिधी सध्या सिंहगड रोडवरच्या निंबजनगर भागामध्ये आहेत। मिकी, सध्याची परिस्थिती काय? परिस्थिती हळूहळू हाताबाहेर जातीये अशी परिस्थिती आहे। मगाशी आपण बघितलं की पाणी गुडघ्यापर्यंत होतं, कमरेपर्यंत होतं, आता हे पाणी वाढलंय। अगदी अमोल, पावसाचा जोर पुण्यामध्ये अजून सुद्धा कायम आहे। त्यामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग हळूहळू वाढवला जातोय आणि नदीलगत जी घरं आहेत किंबहुना पॉश सोसायटीज आहेत त्यामध्ये पाण्याची पातळी हळूहळू वाढताना दिसते। आता मी सिंहगड रस्त्यावरील निंबजनगर हा परिसर आपण दाखवत होतो। एबीपी माझाने ही बातमी दाखवल्यानंतर आता इथं अग्निशामक दल अर्थात बचाव कार्य या ठिकाणी सुरू झालेलं आहे। एक मोठी बोट या ठिकाणी घेऊन आलेले आहेत। आतमध्ये जवळपास 200हून अधिक लोक अडकलेली होती, ज्यामध्ये महिला, लहान मुलं जास्त करून होती, मोठी संख्येने आतमध्ये अडकलेली होती। एक बोट, एक फेरी जवळपास 10 ते 15 जणांना बाहेर घेऊन आलेले आहेत। आता जरी आपण बघितलं तर या परिसरात जिथं मी आत्ता उभा आहे जवळपास गुडघ्यापेक्षा जास्त पाणी या ठिकाणी आहे। पुढे जाण्याचा प्रयत्न म्हणजे करू नये असं या ठिकाणी आवाहन केलं जात आहे। अनाउन्समेंट केली जाते, बचाव कार्य या ठिकाणी सुरू करण्यात आलंय। या बिल्डिंगच्या वर जर बघितलं तरी देखील लोक उभी आहेत, तिथून ते आवाज मारतायत कारण गेले रात्रभरापासून लाईट नाहीये, त्यांचे मोबाईल्स डिस्चार्ज झालेले आहेत, त्यांना कुणाशी संपर्क साधता येत नाहीये आणि आवाज देऊन अशा पद्धतीने एकमेकांना मदत करून लोक बाहेर निघतायत। जर आपण बघितलं तर अग्निशामक दलाचे जे जवान आहेत काही लोकांना आता बाहेर घेऊन येत आहेत। घरातले सगळं काही होतच नव्हतं झालेलं आहे। घरातलं धान्य असेल, घरातले इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू असतील, सगळे काही पाण्याखाली गेलेले आहेत। आणि जर आता आपण बघितलं तर एक महिला आणि एक वयोवृद्ध माणूस आहे जो सगळं काही घेऊन घरातलं वस्तू बाहेर येत आहेत। अक्षरशः फक्त सोन्याचे दागिने असतील किंवा महत्वपूर्ण मोलाची वस्तू असतील ते घेऊन लोक घराच्या बाहेर पडतायत। इतर सगळं काही पाण्यामध्ये गेलेलं आहे। अशी परिस्थिती पुण्यातील अतिशय पॉश, एकीकडे आपण पुण्याला स्मार्ट सिटी म्हणतो आणि दुसरीकडे अशी परिस्थिती पुण्यामध्ये उद्भवलेली आहे। इथले काही लोकांशी, स्थानिकांशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। दादा, काय परिस्थिती आहे? बरंच वेळ झाला अशी परिस्थिती आहे। लोक मदतसाठी, म्हणजे आम्ही बातमी दाखवल्यानंतर इथं लोक आली आता मदतीसाठी। हो, बरोबर आहे। रात्रीपासूनच जसं खडकवासला धरणातनं हा विसर्ग सुरू झालेला आहे, आता तो 40,000 क्युसेक्सच्या वर पाणी सोडलेलं असल्यामुळे नदीकाठचे जो हा परिसर आहे निंबजनगर वगैरे त्या परिसरामध्ये तळमजला पूर्ण पाण्यामध्ये आपण बघू शकता। गाड्या काही चालू न करता त्यांचे लाईट आपोआप चालू झालेले आहेत, वायपर चालू झालेले आहेत। इतकं गाडी अर्धी बुडून पाणी गेलेलं आहे, तळघरामध्ये लोकांच्या पाणी गेलेलं आहे। आता इथे जवान असतील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असतील, ते सर्व मिळून इथे शर्थीचे प्रयत्न करतायत की वयोवृद्ध, बाल यांना घराच्या बाहेर काढण्यासाठी। गणपती मंडळाची लोक असतील किंबहुना वेगवेगळे संघटनाची असतील, समाजसेवक असतील, ते सगळेजण इथं पुढे आलेले आहेत। जर आता मी समोर तुम्हाला दृश्य दाखवलं तर सिनियर सिटीजन्स आहेत। अशा पद्धतीने अग्निशामक दलाच्या जवानांकडून त्यांना बाहेर आणलं जातंय। गेले रात्रभर ते तसेच बसून होते, पाणी देखील प्यायला नाही अशी परिस्थिती या परिसरात आहे। आपण त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करू। अक्षरशः ते घाबरलेले आहेत या ठिकाणी। दादा, जर आपण बघितलं तर अशी परिस्थिती इथं आहे। बाबा या ठिकाणी काहीशे घाबरले सुद्धा आहेत। दादा, किती वेळ झाला तुम्ही? पाणी सुद्धा नाहीये प्यायला आतमध्ये? हो, पाणी नाहीये आणि म्हणून आम्ही निघालोय आमच्या नातेवाईकांकडे जायला चाललो। नातेवाईकांकडे म्हणजे बॅग फक्त एक घेतलाय तुम्ही? बॅग, कपडे 4 दिवसाचे घेतले। कधीपासून? रात्रपासून असंच होता? नाही, पाणी सकाळी वाढलं इथे। पाणी वाढलं? हा, सकाळी। आता किती लोक आतमध्ये अजून अडकून आहेत? पुष्कळ लोक आहेत, म्हणजे सांगता येत नाही, आम्हाला माहित नाही काउंट। खूप उशीर झाला मदत पोहोचण्यासाठी? नाही, अजिबात नाही, अगदी वेळेवर आले आणि इतके छान चांगलं कार्य करतायत, आम्हाला यांचा खूप आधार आहे। दादा, आतमध्ये काय परिस्थिती आहे? तुम्ही बघून येत आहे?
आता परिस्थिती आटोक्यात आहे, नॉर्मल आहे. पाणी वाढायचं कमी झालेलं आहे आता सध्या, त्यामुळे आणखीन बोट आणायला हवी इथं असं परिस्थिती, कारण खूप लोक अडकली आहेत. नाही, चालू आहे, सहकार्य चालू आहे. जितक्या आम्ही प्रमाणात आणू शकतो तेवढ्या प्रमाणात बाहेर आणण्याचं कार्य चालू आहे. इतर अजून कुठे सुरू आहे बचाव कार्य? पलीकडच्या साईडला चालू आहेत. हे आपण ऐकू शकतो. समोर जर बघितलं तर अग्निशामक दलाची जी एक बोट आहे ती बोट या ठिकाणी येते, बाहेर येत आहेत लोकांना बाहेर आणलं जातं. या बोटीमध्ये महिला, लहान मुलं खूप मोठ्या संख्येने आहे. जर आपण बघितलं तर आतमध्ये छातीपेक्षा जास्त पाणी आहे. जर लहान मुलं पाण्यात उतरली तर बुडतील अशी परिस्थिती या ठिकाणी आहे. आणि आपण बघू शकतो अग्निशामक दलाचे जे जवान आहेत, मदत कार्य या ठिकाणी पोहोचलेलं आहे. अनाउन्समेंट केली जाते कारण इथं लोकांचे घरामध्ये लाईट नाहीये, मोबाईल चार्जिंग नाहीये, त्यांच्याशी संपर्क होत नाहीये. त्यामुळे इथं अनाउन्समेंट केले जाते आणि अग्निशामक दलाचे जे जवान आहेत हे ट्यूबची जी बोट आहे मोठी ती घेऊन बाहेर येत आहेत. ते लोकांशी आपण संवाद साधू, काय नेमकी आतली परिस्थिती आहे. कारण आतमध्ये जाण्यास आता तरी जे जवान येत आहेत त्यांचं म्हणणं आहे की आतमध्ये कुणीही जाण्याचा प्रयत्न करू नये, कारण आतमध्ये परिस्थिती वाईट आहे. पाणी वाढतंय, लोकांच्या घरांचं नुकसान झालेलं आहे, लोकांमध्ये नाराजगी आहे, चिडलेले आहेत लोक. कारण एकीकडे पुण्याला स्मार्ट सिटी म्हणून आपण ओळखतो आणि स्मार्ट सिटीमध्ये शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये अशी अवस्था असेल तर इतर भागांमध्ये काय असेल याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो. परंतु आता जरी आपण बघितलं तर हे लोक लहान मुलांना घेऊन बाहेर आलेले आहेत. आता जर आपण बघितलं खूप सारे लोक आलेत आतमध्ये. दादा, आपण काही लोकांना इथं बोलण्याचा प्रयत्न करू. काही लहान मुलांना घेऊन बाहेर येत आहे, एक मिनिट आतमध्ये परिस्थिती काय आहे आपण ह्याच्यावरून बघू शकतो. आजी, काय खूप लोक अडकलीत का? हो, खूप आहेत लोक. तुम्ही घाबरला दिसतंय खूप. हा, पहिल्यांदाच असं पाणी आलेलं, हे पहिलेच वेळ आहे असं इथं पाणी आलेलं. जर आपण बघितलं तर अशी ही परिस्थिती पुण्यामध्ये उद्भवलेली आहे. काही लोकांशी लहान मुलं देखील घाबरलेली आहेत. काही 2 मिनिट, अगदी लोक घाबरलेली आहेत, लहान मुलं आहेत. आपण त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करू. काही लहान मुलांशी जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने बॅग घेऊन लहान मुलं, वयोवृद्ध लोक हे बाहेर येत आहेत, घाबरलेली आहेत अक्षरशः लोक. लहान मुलं, काही महिला ज्यांना बाहेर काढलेल्या लहान मुलांना घेऊन आपण त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करू. ताई, एक मिनिट ताई, 1 मिनिट. ठीक आहे, ओके. एक ऐका ना, ते आतमध्ये आपण काय परिस्थिती, किती लोक अडकलीत आतमध्ये? तशी बरेच ऐच्छिकच वर राहिलेत कारण खाली एवढं पाणी. खूप सारे लोक या ठिकाणी अडकलेली आहेत, त्यांना बाहेर काढलं जातंय, घाबरलेली आहेत. ही मावशी जर आपण बघितलं तर त्यांना जवळपास प्यायला सुद्धा पाणी नाही त्यांचं म्हणणं होतं आणि आतमध्ये ते घाबरलेले आहेत अशी परिस्थिती आहे. आणि बचाव कार्य अशा पद्धतीने पुण्यामध्ये सुरू आहे. आजी, आतमध्ये किती लोक अडकलीत? अजून भरपूर आहे. तो खूप घाबरला दिसताय. हो, कारण असं झालंच नव्हतं ना, कधी बघितलं नाही. आम्ही 2000 मध्ये आलो होतो तेव्हा खालीच पाणी होतं, तेव्हा एवढं नव्हतं. म्हणजे किती नुकसान झालं? आता भरपूर नुकसान झाले, सगळ्यांच्या घरातनी पाणी गेले. पहिला खालचं घर सगळं अक्षरशः तुमचे डोळे भरून आलेत. ही परिस्थिती कधी बघितली? घाबरलाय, डोळे भरून आलेत, रडताय तुम्ही? हो, मग कारण असं बघितलंच नाही ना, असं पाणी कधी पाहिलं नाही. एवढं लोकांची घरं बुडल्यात, सगळं घरातली नुकसान झाल्यात, काही सोय नाहीये, पाण्याची पियायची सोय नाही, काही नाही. लहान मुलं आहेत का? हो, ते काय आता ते लहान बाळ रडतंय ना, ते नातू आहे, मुलगी आहे. अजून सुद्धा महिला आहेत आतमध्ये? हो, भरपूर आहेत लोक. आतमध्ये जाऊन देत नाही का? आम्हाला जायचं होतं, मी सकाळीच बाहेर आले. जर आपण बघतोय लहान मुलं अडकलेली आहेत. लहान मुलं, जे आजी सांगत होत्या, अक्षरशः त्यांचे डोळे भरून आलेले आहेत, घाबरलेले आहेत. अशी परिस्थिती पुण्यातील या सिंहगड रस्त्यावर आहे आणि हे इथं अनाऊन्स करतायत. आतून जे जवान बाहेर आलेले आहेत त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करू. दादा, अगदी अनाउन्समेंट होती. दादा, आतमध्ये तू जाऊन आला, काय परिस्थिती, किती लोक आहेत अजून अडकलेली? भरपूर, जवळपास 200 लोक अडकलेले आहेत. सकाळी 5 वाजता कमी प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडलाय, त्याच्यानंतर अचानक नंतर विसर्ग वाढवलाय. त्याच्यामुळे भरपूर ताळंब झाले, लोकांची लहान मुलं वगैरे भरपूर आतमध्ये अडकलेली आहेत. आपण अग्निशामक दलाचे जे जवान आहेत त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करू. दादा, आपण, पाणी खूप आहे, बोटीत सुद्धा पाणी भरते.
काय 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 तुम्हाला हवंय? काय कम आहे? नाही काय काम नाही आमच्या पद्धतीने आतमध्ये किती लोक आहेत? लहान मुलं खूप अडकली आहेत? हा भरपूर प्रमाणात लोक अडकलेले आहेत आतमध्ये. आम्ही आमच्या पद्धतीने आणि आणखीन बोट हवी आहेत असं वाटतं का इथं? नाही दुसऱ्या ठिकाणी काम चालू आहे, एका ठिकाणी अरे बरेच ठिकाणी अडकलेले लोक, म्हणजे अर्थात जरी बोट हवी असेल तरी बोट नाही. आणि आता पावसाचा जोर पुन्हा इथं वाढलेला आहे. जर आपण बघितलं तर मुसळधार पाऊस पुन्हा एकदा सुरू झालेला आहे आणि त्यामुळं खडकवासला धरणातून सातत्याने पाण्याचा विसर्ग वाढवला जातोय. आपण बघतोय हे जे कर्मचारी आहेत ते सातत्याने अनाउन्समेंट करतायत, विचारतायत जर कुणी असेल तर त्यांनी आवाज द्या, गॅलरीत या, खिडकीत या, तुम्ही या परिसरात असाल तर त्यांना सांगा. अशा पद्धतीने अनाऊन्स करून इथं लोकांना बाहेर काढलं जातंय. जरी आपण समोर बघत असाल तर पुन्हा एकदा मुसळधार पाऊस या परिसरामध्ये सुरू झालेला आहे. गाड्या सोडून घरामध्ये अक्षरशः जर आपण निश्चितच मिकी आपण बघतोय की लोकांना सुद्धा या निमित्तानं आवाहन केलं जात आहे आणि तुम्ही सुद्धा या ठिकाणी रिपोर्टिंग करताना मिकी काळजी घ्या, आपला जीव कुठेही धोक्यात घालून रिपोर्टिंग करू नका. आपल्या सगळ्यांनी काळजी घेणं महत्वाचं आहे. आपण थेट पुण्यामध्ये जाऊयात. सध्या अजित पवार बोलतायत, ते काय म्हणतायत आपण पाहूयात. हॅलो, मी सर्वांना विनंती करतो निंबज नगरवाल्यांना की घाबरू नका. रेस्क्यू टीम आलेली आहे, पोलीस आलेले, सर्वजण आलेले, सर्वांना बाहेर काढणार आहेत. प्लीज पाण्याची पातळी वाढणार आहे, खाली येऊ नका, सांभाळून राहा. अशी परिस्थिती बघितली का याआधी? तुम्ही कधी घाबरलेत बरेच लोक? हा, कारण 2003ला असंच झालेलं होतं, 97ला झालं होतं. पण आमच्या कार्यकर्त्यांनी एक व्यवस्था केली होती, परंतु ती अजून यावेळेस जास्त झालं पाणी, त्याच्यामुळं हे प्रॉब्लेम आलेला आहे. थँक्यू. जर आपण बघितलं तर पुन्हा एकदा रेस्क्यू टीम ही आतमध्ये चाललेली आहे, कारण लहान मुलं असतील, महिला असतील, हे खूप मोठ्या संख्येने आतमध्ये अडकलेले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे सुद्धा चेक केलं जातंय की कुणी गाडीमध्ये तर नाही ना अडकलं, कारण एक जण या गाडी काढण्याच्या प्रयत्नात गाडीमध्येच अडकून पडलेला होता. त्याला आत्ताच इथल्या लोकांनी बाहेर काढलेलं आहे. मात्र आता जर आपण बघितलं तर इथं आणखीन महिला आणि मुलं लहान खास करून अडकलेली आहेत, जे लहान आहेत, खूप लहान, म्हणजे अर्थात 2, 3, 4 महिन्याची सुद्धा लहान बाळ आतमध्ये आहेत. घाबरलेली आहेत मुलं मुली आणि त्यांना सुद्धा रेस्क्यू करण्यासाठी ही टीम या ठिकाणी आता प्रयत्न करते. अमोल. निश्चित मिकी, अत्यंत भयावह अशी सगळी दृश्य आहेत आणि आतमध्ये अजून 200 लोक अडकले असल्याची भीती आहेत. अनेक लहान मुलं असतील, वयोवृद्ध असतील, त्यांना प्राधान्यक्रमानं या ठिकाणी बाहेर काढण्याचं काम सध्या अग्निशमन दलाच्या वतीनं आणि रेस्क्यू टीमच्या वतीनं केलं जात आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.